आजचा चमत्कार सगळ्यात अगोदर करीतो सगळ्यांना नमस्कार. तर मित्रांनो, आज मेन महत्त्वाची माहिती म्हणजे असं का जे वेळेस भुईमुग पेरले तिळ सक्रात झाली किंवा तिळ सक्रातीच्या अगोदर तर बरेच जणांचे भुईमुग फेल गेले. आपण जे ट्रॅक्टरनं भुईमुग पेरलाय तो पाय एकदम सक्सेसफुल आहे आणि आज तोच ट्रॅक्टर बोलवेल आहे आपल्याला इकडे समोर अफे पाडायचं आहे वावरात. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ सगळं पाहत असतील तर तुम्हाला सांगू इच्छुक आहे का दरवर्षी चारा शेळ्यांना माळकांड घ्यायला लागत चारायला. तर यंदा याच्यातच पावसाळ्या उन्हाळ्याला वैरण टाकायचा प्लॅन आहे. फनेल होता पण पाण्यानं एकदम दडपून गेलं, चिपून गेलं, पा कडक झालंय. हातानंच वापा पाडणार होतो पण मग आता दडपून दाबून गेल्यामुळे ना वापा नाही पाडता येणार दाताळ्यानं. तर आपला जो भुईमुग पेरणारा ट्रॅक्टरवाला होता ना, आज तो ट्रॅक्टर बोलावलं वापा पाडायला. पाहू कसं काय वापा पाडितो. तुम्हाला तर पहिली माहिती द्यायला डिटेल सांगायला इकडे शेळ्यांना चारा बिरा कापून ठेवलं आहे. ट्रॅक्टरवाल्याची वाट पाहतो आता. तर चला, भुईमुगात एक हरभरा उतरेल होता तो आणलं उपटून, तोवर तो खातो मी. ट्रॅक्टरवाल्याची वाट पाहतो. ट्रॅक्टरवाला आल्यावर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत थांबून घेतो जरासा, हरभरा खातो. तर मित्रांनो, हरभरा खाता खाता आलाय ट्रॅक्टरवाला. आज त्याचा पोरगा आलाय. जे वेळेस भुईमुग पेरायला आलतात ते वेळेस त्याचे वडील येईल होतं, आज त्याचा पोरगा येईल. तर चला, वावर वल्लय आहे, पाऊस पडेल आहे सगळं कसं तुम्हाला तर माहीतच आहे. पण मग पाहू, दडपत तर नाही आहे छोटे ट्रॅक्टर ना वावर. किती वाल्यात घातलं तरी म्हणजे की डायरेक्ट कधी पाणी असलं तर नाही चालणार म्हणायला न. तुम्ही म्हणशाल डायरेक्ट पाणी असलं तरी चालेल का. तर आलाय आपला छोटा ट्रॅक्टर. येऊ दे रे हळूहळू. इडून मकातून आपण मका कापून वाट केली. शेळ्यांना चारा कापला वाटाय केली आहे. चारा आपलाच आहे, इडून येईल. आला 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 आला. एकदम छोटा ट्रॅक्टर आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आपल्याला वाफे पाडायचे मस्त. तर केली सुरुवात आता वाफे पाडाय. इकडे थोडी आखूड साईज आहे, फिरवाय वळवायला थोडा त्रास होईल. एवढं खास काय इकडं 2-3 वाफा येणार नाही. तर सुरुवातीचं वाफा थोडं कारण अंतर किती काही थोडं पुढं फिरवाय वळवायला एकदम थोडक्यात आहे. तर पुढचं वाफा एकदम सनसर पडतील. इकडे 1-2 वाफा थोडंसं बरोबर येणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं वाफा एवढं काय बरोबर पडणार नाही 1-2, पण मग ते सुद्धा भारी पडला वल्ल्याच्या मानानं आणि जागा वळवायची हिसाबानं. आता डायरेक्ट वल्ली माती पण वावर बिवर काहीच तुडवत नाही, एकदम मऊ निघत आहे. एकदम नरम निघू राहिले भुसभुशीत. वाफ बिप दंड एकदम भारी पडू राहिला. मोठा जबरदस्त दंड आणि एकदम सरळ वाफे बिप. काही मोठाला भेटल वाफा नाही, एकदम हिसाबात 4 फुटाचं पडता एकदम मापात.
तर मित्रांनो आले वाफे पाडून वत जमा झाले जवळजवळ म्हणजे झालंय वाफा पाडून आता एक 2 वाफा पडतील फक्त शेवटचा. तर तुम्हाला मागच्या वेळेसही माहिती दिली ना, आता पण देतो माहिती. छोटे जागेत आहे ना, म्हणजे एकदम छोटी जागा आहे वळवाय फिरवायला. तिकडे मेराला तर 1-2 वाफे जागा फिरवाय वळवाय जागाच नव्हती. पण तरी तिकडं ॲडजस्ट करून गेलं, कारण तो ट्रॅक्टर छोटा आहे ना. छोटे ट्रॅक्टर एकदम छोटे जागेत किंवा मोठ्या जागेतही चालतं बा वळवाय फिरवायला चांगला. आणि असे वल्ले वल्ले जागेत आहे ना, जागा दडपत नाही. एकदम हलका ट्रॅक्टर, वजन कमी आणि वाफ बिप एकदम जबरदस्त पडता सनसर. आता थोडं फार वलसर असल्यामुळं आज एवढं माझी माताना तर नाही एवढं मोठालं, पण मग भरपूर मोठालं दंड पडला. आता वरडा असल्यावर तर अजून जबरदस्त दंड पडता एकदम ट्राफिकमध्ये. चला आता ट्रॅक्टर जातो. मीच पेरेले. हां इथं हायब्रिड आहे हे मीच हां, इकडे शेजारी हायब्रिड आहे तोच पेरेलं आहे आणि भुईमुंग आहे तोच पेरेलं आहे. तर कोणाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इकडं पण वल्ल वावर असून वाफे बिफे एकदम सनसरण, काही तुडवलं गेलं नाही, एकदम भारी वाफे पडले. तर चला, कोणाला जर सांगायचं असेल काही पेरायला बिरायला, काही बियड पाडायला, पेपर बुजवायला, सर्व काम सगळे कामं बटाटे वगैरे सर्व 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 पेरणीचे सगळे कामं केले जातात. कडधान्य पेरता येतं. हां, तर चला भेटू नवीन परत एकदा व्हिडिओमध्ये.